नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट पॉइंट आता आपण पाहणार आहोत ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. नेक्स्ट पॉइंट काय? ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस म्हणजे जे गॅसेस आहेत रेस्पिरेशन मध्ये म्हणजे O2 ॲज वेल ॲज CO2. दीज गॅसेस ट्रान्सपोर्टेड ते काय होत असतात? ट्रान्सपोर्ट होत असतात. म्हणजेच इनटेक ऑफ O2 थ्रोन आउट CO2 ते आपल्याला फक्त आता त्यामध्ये बघायचं आहे. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, the two main components of blood involved in transport of gases, that is O2 and CO2, are the RBCs and plasma. म्हणजेच इथं काय सांगितलेलं आहे या पॉइंट मध्ये? हा पॉइंट बोर्डासाठी महत्वाचा आहे, CBSE ला पण आणि HSC बोर्डाला. मग त्यामध्ये काय सांगितलंय? टू मेन कॉम्पोनंट्स ऑफ ब्लड. ब्लड मधले आपले असे दोन घटक आहेत जे महत्वाचे असणारे घटक आहेत. which components? RBCs as well as plasma. ते कोणते कॉम्पोनंट्स आहेत? तर RBCs आणि प्लाझ्मा. These components transport of gases. ते जे कॉम्पोनंट्स दोन आहेत RBCs and plasma. These components transport of gases. Which gases? O2 as well as CO2. म्हणजे O2 चं वहन करणं, CO2 चं वहन करणं हे काम ज्या मार्फत होतं ते कुणामार्फत होत असतं? ब्लड मधले कंटेंट RBCs and plasma. म्हणजे फर्स्ट पॉइंट मध्ये काय? द टू मेन कॉम्पोनंट्स ऑफ ब्लड इन्व्हॉल्व कशात इन्व्हॉल्व झालेले असतात? तर इन ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस दॅट इज O2 अँड CO2. विच कॉम्पोनंट्स? प्लाझ्मा अँड RBCs. प्लाझ्मा आणि RBCs हे त्यामधले दोन कॉम्पोनंट आहेत. MCQ ला फिक्स लक्षात ठेवा डोक्यात. सेकंड, RBCs transports 97% of O2 and remaining 3% of O2 is carried in a dissolved state through plasma. म्हणजे ह्या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे? तर RBCs ट्रान्सपोर्ट दोन कंटेंट आहेत त्यामध्ये RBCs प्लाझ्मा. RBCs जे O2 चं कॅरिएशन करतो किंवा कॅरियर O2 करतो, ट्रान्सपोर्ट करतो. किती टक्के करतो? साधारण 97% ऑफ O2 कॅरीड बाय द हेल्प ऑफ RBCs. कशाच्या मदतीने कॅरी केला जातो O2? तर 97% O2 हा RBCs मार्फत कॅरी केला जातो. अँड रिमेनिंग 3% ऑफ O2 इज कॅरीड इन डिसॉल्व्ड स्टेट थ्रू प्लाझ्मा. आणि राहिलेला जो 100% टोटल जर वाटा धरला तर 3% राहत आहेत. मग 3% जो O2 राहतो तो कशा मार्फत कॅरी केला जातो? तर डिसॉल्व्ड स्टेट थ्रू प्लाझ्मा. प्लाझ्मा मार्फत डिझॉल्व स्टेट मार्फत म्हणजेच तो द्रव रूपात किंवा डिझॉल्व झालेल्या रूपात काय केला जातो? ट्रान्सपोर्ट केला जातो. म्हणजे सेकंड पॉइंट, RBCs ट्रान्सपोर्ट 97% ऑफ O2 अँड रिमेनिंग 3% ऑफ O2 इज कॅरीड इन अ डिझॉल्व्ड स्टेट थ्रू प्लाझ्मा. लक्षात ठेवा प्रत्येक पॉइंट यातला MCQ साठी महत्वाचा. थर्ड, RBCs transports near about 20 to 25% of CO2, whereas bicarbonates carried 70% of CO2 and 7% of CO2 is carried in dissolved state through plasma. जसं O2 चं ट्रान्सपोर्टेशन चालतं तसं CO2 चं ट्रान्सपोर्टेशन चालतं. मग CO2 नेण्याचं काम यामध्ये तीन कंटेंट काढतायत बघा. 20 to 25% of CO2 carried or transport by the help of RBCs. म्हणजे 20 ते 25% जो वाटा आहे 100% मधला CO2 चा तो RBCs त्यामध्ये कॅरी करण्याचं काम करतात किंवा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात. नंतर 70% ऑफ CO2 कॅरीड थ्रू किंवा कॅरीड बाय द हेल्प ऑफ बायकार्बोनेट्स. आणि 70% जो CO2 वाहून नेला जातो किंवा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम केलं जातं ते कोण करत असतं? तर बायकार्बोनेट्स. अँड त्यामध्ये 7% ऑफ CO2 इज कॅरीड इन डिसॉल्व्ड स्टेट थ्रू प्लाझ्मा. आणि राहिलेला जो 7% साधारण वाटा असतो जवळजवळ तो डिसॉल्व्ड स्टेट मध्ये प्लाझ्मा मार्फत कॅरी केला जातो किंवा ट्रान्सपोर्ट केला जातो. म्हणजेच यामध्ये तीन कंटेंट येत आहेत जो CO2 कॅरी करतो. O2 कॅरी करण्यासाठी फक्त दोन कंटेंट त्यामध्ये कोण? RBCs as well as plasma. RBCs 97% ऑफ O2 ट्रान्सपोर्ट करतात. नंतर प्लाझ्मा 3% ऑफ
O2 ट्रान्सपोर्ट करतात. ह्यामध्ये आरबीसीज CO2 करतात, ते कसा ट्रान्सपोर्ट करतात किंवा किती, तर 20 to 25% ऑफ CO2 carried by RBCs, 70% of CO2 carried by bicarbonates, and remaining 7% of CO2 carried by dissolved state through plasma. प्लाझ्मा मधून डिझॉल्व स्टेट मध्ये जात असतो. त्यामध्ये आता नेक्स्ट फर्स्ट त्यामधलं ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. पहिलं ट्रान्सपोर्ट कशाचं बघायचं आहे तर वाहून नेण्याचं काम ऑक्सिजन जे करतं ते त्यामध्ये बघायचं. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन कसा ट्रान्सपोर्ट होतो तो बघायचा. फर्स्ट पॉइंट, इन RBCs रेड कलर्ड आयर्न कंटेनिंग रेस्पिरेटरी पिगमेंट इज प्रेझेंट कॉल्ड हिमोग्लोबिन. प्रत्येकाच्या आपल्या रक्तात, आपलं जर रक्त बघितलं, जर आपलं रक्त प्रत्येकाचं बघितलं तर रेड इन कलर, म्हणजेच इच पर्सन हॅव रेड कलर्ड ब्लड. प्रत्येक पर्सन मध्ये रेड कलर्ड ब्लड असतं. बिकॉज याचं कारण काय असतं तर इन RBCs, आपल्या RBCs मध्ये रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स ऑर सेल्स ऑर इरिथ्रोसाइट्स. इन इरिथ्रोसाइट्स काय प्रेझेंट असतं, रेड कलर्ड आयर्न कंटेनिंग रेस्पिरेटरी पिगमेंट इज प्रेझेंट. प्रत्येकाच्या रक्तामध्ये आपल्या काय आहे तर किंवा RBCs मध्ये प्रत्येकाच्या काय असतं तर रेड कलर्ड आयर्न कंटेनिंग रेस्पिरेटरी पिगमेंट, तांबूस रंगाचा किंवा लाल रंगाचा जो रेस्पिरेटरी पिगमेंट असतो प्रेझेंट कॉल्ड हिमोग्लोबिन. त्यालाच काय म्हणतात हिमोग्लोबिन. मग हिमोग्लोबिन आपल्याला सहज माणूस बघितला तरी त्याच्यात रक्त किती आहे कळतं. साधारण पांढरट दिसला माणूस तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे समजायचं, आणि जरा काळसर किंवा त्यामध्ये तांबूस दिसला तर हिमोग्लोबिन काय जास्त आहे समजायचं. लक्षात ठेवा, जसं सफरजंत मध्ये आयर्न जास्त असतं, कापल्या कापल्या थोड्याच वेळात सफरजंत काय पडतं काळपट पडतं किंवा तांबूस, का तर आयर्न इज प्रेझेंट इन ऍपल. मोस्ट ऑफ आयर्न प्रेझेंट इन ऍपल. सफरचंदामध्ये आयर्न हे जास्तीत जास्त प्रमाणात असतं. म्हणून बघा, ज्यावेळी हिमोग्लोबिन कमी पडतं त्यावेळी सफरचंद खायला सांगितले जातात. म्हणजेच रेस्पिरेटरी पिगमेंट, विच पिगमेंट प्रेझेंट, हिमोग्लोबिन. नेक्स्ट सेकंड पॉइंट, O2 combines with hemoglobin in a reversible manner to form oxyhemoglobin. O2 combines होतो कोणाबरोबर, हिमोग्लोबिन. रिव्हर्सिबल मॅनर मध्ये सुद्धा तो रिॲक्शन उलटी सुलटी करून बघितली तरी तशीच होऊ शकते. मग त्यामध्ये 4O2 मीन्स ऑक्सिजन प्लस Hb हिमोग्लोबिन. रिॲक्शन मध्ये तयार होणारा प्रोडक्ट कोणता आहे तर Hb4O2 ऑक्सी हिमोग्लोबिन. म्हणजेच त्यामध्ये O2 कंबाईन्स कोणाबरोबर होतो तर हिमोग्लोबिनशी. हिमोग्लोबिन प्रेझेंट इन RBCs. RBCs मध्ये आपले हिमोग्लोबिन असतं, त्याच्याबरोबर O2 कंबाईन्स होतो. कंबाईन झाल्यानंतर ते तयार काय करतो ऑक्सी हिमोग्लोबिन. ती असणारे त्याची रिॲक्शन 4O2 ऑक्सिजन 4 मोलिक्युल्स प्लस Hb हिमोग्लोबिन, आणि तयार काय होतं Hb4O2 ऑक्सी हिमोग्लोबिन. नेक्स्ट थर्ड पॉइंट, each hemoglobin molecule can carry a maximum of 4 molecules of O2. मग प्रत्येक हिमोग्लोबिन काय करतं, कॅरी अ मॅक्झिमम ऑफ, जास्तीत जास्त मॅक्झिमम नंबर कॅरी करण्याचं काम किती करतं तर 4 मोलिक्युल्स ऑफ O2. साधारण 4 मोलिक्युल्स O2 कॅरी करण्याचं काम कोण करतं, हिमोग्लोबिन. म्हणजे थर्ड पॉइंट, each hemoglobin molecule can carry a maximum of 4 molecules of O2. Next point, fourth, oxygen combines with hemoglobin is primarily related to partial pressure of O2, that is PO2. ऑक्सिजन जो आहे तो कंबाईन्स कोणाबरोबर झालेला आहे इथं दाखवलेला आहे. ऑक्सिजन कंबाईन्स विथ हिमोग्लोबिन. प्राथमिक दृष्ट्या पाहिलं तर त्यांचं ते रिलेशन आहे, रिलेटेड टू पार्शियल प्रेशर ऑफ O2. मग हे जे ऑक्सिजन हिमोग्लोबिनशी रिलेटेड होतो किंवा कंबाईन होतो त्याच्याशी पार्शियल प्रेशर जे आहे ते प्रायमरी रिलेटेड आहे. प्राथमिक स्वरूपात पाहिलं तर पार्शियल प्रेशर कुणाचं रिलेटेड आहे याच्याशी, O2चं कंबाईन्स होताना हिमोग्लोबिनशी. म्हणजेच ऑक्सिजन कंबाईन्स विथ हिमोग्लोबिन इज प्रायमरीली रिलेटेड टू पार्शियल प्रेशर ऑफ O2, that is PO2. Fifth point, other factors like PCO2, hydrogen ion concentration and temperature are interfere with this binding. मग ह्या बाइंडिंग मध्ये काय सांगितलेलं आहे तर
other factors like PCO2 म्हणजेच partial pressure of carbon dioxide, hydrogen ion concentration and temperature are interfere with this binding. यांचं जे बाइंडिंग होत असतं ऑक्सिजनचं आणि हिमोग्लोबिन्स ह्या बाइंडिंग मध्ये इंटरफेअर करण्याचं काम कोण करत असतं तर अदर फॅक्टर्स. कोणते फॅक्टर्स? PCO2 मीन्स पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन मीन्स H+ आयन कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर हे इंटरफेअर करत असतात कशामध्ये? यांच्या बाइंडिंग मध्ये. 6th पॉइंट, when percentage saturation of hemoglobin with O2 is plotted against the partial pressure of O2. मग याच्यासाठी एक ग्राफ तयार करायचा. थोडक्यात ज्यावेळी विचारला क्वेश्चन तर असं शॉर्ट मध्ये थोडक्यात ग्राफ दाखवायचा प्लॉट केले. पर्सेंटेज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन इथं दाखवलेलं आहे बघा. पर्सेंटेज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन इज प्लॉटेड अगेन्स्ट द पार्शियल प्रेशर ऑफ O2. दुसरं कशाबरोबर प्लॉट केलेलं आहे तर अगेन्स्ट काय असतं? पार्शियल प्रेशर ऑफ O2 ऑक्सिजन mmHg मध्ये. म्हणजे इथं दाखवताना पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन O2 mmHg आणि इथं दाखवताना ह्या ऍक्सिसला पर्सेंटेज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन असा प्लॉट करायचा असतो ग्राफ. मग त्यामध्ये काय मिळणार? इट इज ऑब्टेन्ड सिग्मॉइड कर्व. मग आपल्याला असा सिग्मॉइड एस शेप्ड थोडक्यात सिग्मॉइड कर्व मिळतो. दिस कर्व इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. मग हा जो सिग्मॉइड कर्व मिळतो त्यावेळी त्याला काय म्हणतात? ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. हा जो कर्व मिळतो त्याला काय म्हणायचं? ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. म्हणजेच त्यामध्ये कधी मिळतो? पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन प्लॉटेड अगेन्स्ट पर्सेंटेज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन. असं जर त्यामध्ये केलं प्लॉट केला ग्राफ तर आपल्याला काय मिळतो? सिग्मॉइड कर्व. तो जो कर्व असतो त्याला काय म्हणतात? ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व.